स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या कोपरी येथील दौलतनगर भागातील रहिवाशांचा क्लस्टरला विरोध असतानाही काल ठाणे महानगरपालिकेने एका इमारतीवर हातोडा चालवून ही इमारत पाडली. या इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव असताना विकासकाने कोणत्याही प्रकारचा करारनामा रहिवाशांसोबत केलेला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली. त्यामुळे क्लस्टरसाठी इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप दौलतनगरमधील रहिवाशांनी केला आहे. या कारवाईला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या वसाहतीत जवळपास 15 इमारती असून 200हून अधिक कुटुंबे राहत आहेत. काही इमारती या धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजनाचा सोहळा झाला होता. मात्र कालांतराने विकासक आणि कमिटीने कोणालाही न विचारत घेता क्लस्टरचा घाट घातल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. इमारत C1 श्रेणीत असल्याने तसेच या संदर्भात रहिवाशांना नोटीसही दिल्याने कारवाई केल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. सर्व निवडणूक प्रक्रियेत 17A हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे. या फॉर्ममध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून दर 2 तासाला झालेले मतदान आणि इतर सर्व तांत्रिक माहिती भरून त्याची नोंद वहीत करण्यात येत असते. तसेच 17C वरून मतदानाची आणि मतदारांची माहिती 2 टप्प्यात नोंद केली जाते. असे असतानाही सायंकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतांची बेसुमार वाढ अशक्य आहे. शिवाय झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी 17A आणि 17C ही 2 कागदपत्रे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मात्र निवडणूक अधिकारी हीच कागदपत्रे 45 दिवसांनी म्हणजेच कोर्टात दाद मागण्याची मुदत संपल्यानंतर देणार आहेत. एकूणच घोटाळा लपवण्यासाठी 17A दिला जात नाही अशी शंका उपस्थित करून राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सर्व तांत्रिक बाजू उघडकीस आणल्यात. तसेच या सर्व घोटाळ्यामागे निवडणूक आयोगाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये 17A हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे. या संदर्भातील सर्व जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची आहे. त्या फॉर्मनुसार एका रजिस्टरमध्ये मतदानाची सर्व माहिती जमा करावी लागते. हे सर्व करीत असताना त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची असते. त्यामुळे 17A हा फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने 12 ऑक्टोबर 2007 रोजी दिले होते. 17A या फॉर्मद्वारे मतदान कसे झाले याची अधिकतर माहिती उघड करतो. त्यामुळे 17A हा फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे ही जबाबदारी निवडणूक आयोगाने उपरोक्त अधिकाऱ्यांवर सोपवली. 17A या फॉर्मची 17C या फॉर्मसोबत 100% तुलनात्मक तपासणी करणे गरजेचे आहे. एका विशिष्ट वेळेत किती मतदान झाले हे 17A या फॉर्ममध्ये प्रत्येक 2 तासांनी जाहीर करावे लागते. त्यामुळे 17A या फॉर्मनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे मतदान झाले ते प्रत्येक 2 तासांनी म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 9, सकाळी 7 ते सकाळी 11, सकाळी 7 ते दुपारी 1 व सकाळी 7 ते दुपारी 3 आणि सकाळी 7 ते सायंकाळी 5 आणि सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान नोंदवून त्यांची संख्या जाहीर करायची आहे. यामध्ये या वेळेपेक्षा अधिक काळाचे किंवा काळातील मतदान जाहीर करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे प्रत्येक पराभूत उमेदवाराने 17A आणि 17C या फॉर्मचा आग्रह धरावा. अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी करीत आहे. कुठलीही माहिती ते व्यवस्थित देण्यात तयार नाहीत असेही आव्हाड यांनी सांगितले. ठाण्यातील एका तरुणीची हत्या प्रकरणी मारेकरी आकाश पवार याला ठाणे न्यायालयाने अजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 2018 मध्ये एकतर्फी प्रेमातून आकाश पवार याने भर रस्त्यात तरुणीची चाकूने हल्ला करून हत्या केली होती. ठाण्यातील एका महाविद्यालयात तरुणी शिकत होती. 4 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 वाजता ती पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना आकाश पवार याने तिला भर रस्त्यात गाठले. आकाश पवार हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यात नकार दिल्याने आकाश याने तिच्यावर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आकाश पवार याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात ठाणे सत्र न्यायालयात 31 ऑक्टोबर 2018 मध्ये नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, साक्षीदार याचे जबाब
प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात सरकारी वकील AP लांडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडताना भक्कम पुरावे, 21 साक्षीदार यांच्या जबाबासह पोलिसांनी मिळवलेले CCTV चित्रीकरण, साक्षीदारांचे जबाब सादर केले. त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायमूर्ती AB अग्रवाल यांनी आकाश पवार याला दोषी ठरवून अजन्म कारावासाची शिक्षा आणि 50,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेतर्फे 2018 मध्ये तयार केलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आत्ताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेर आखणी करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. IIT मुंबईच्या GISE हबच्या मदतीने फेर आखणीचे काम करण्यात येणार आहे. 2018 मधील या आराखड्याची फेर मांडणी करून 2030 पर्यंतच्या आव्हानांना सामना करण्यासाठी फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. त्यामुळे या फेरबदलासाठी आणखी 1 वर्षाची वाट पाहावी लागणार असून त्यानंतर सार्वत्रिक वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे. मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा समावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. 2010 पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले होते. 2018 मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात मेट्रो मार्गाचे आरेखन, ठाणे पूर्व येथील साठी प्रकल्प, ठाणे मुलुंड दरम्यानचे नवीन रेल्वे स्थानक, आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याच्या फेर आखणीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आज दत्त जयंती निमित्त ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावाने पूजा व नामस्मरणाचा माहोल पाहायला मिळाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. ठाणे शहरातील वर्तकनगर येथील दत्त मंदिरात श्री सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील असंख्य भाविकांनी रांगा लावून श्री दत्त दिगंबराचे दर्शन घेतले. यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिराचा परिसर फुलांच्या आरासाने सजवण्यात आला होता, तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. दत्त मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा विधीने उत्सवाला सुरुवात झाली. यानंतर भजन व कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरु दत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.